आज या ठिकाणी सकल समाज बांधवांच्या वतीने मालेगाव डोंगराळ या ठिकाणी झालेल्या तीव्र घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने हा कॅन्डल मोर्चा काढला। परंतु माझं एक सरकारला विनंती आहे की आपण कायदा सुव्यवस्थेचा फायदा घेता, परंतु आपण पोलीस प्रशासनाला जर वॉर्निंग जर दिली तर नक्कीच त्या आरोपीचा एन्काउंटर होईल। परंतु पोलीस प्रशासनाचे हात पण कुठेतरी बांधले गेले, म्हणून आजच्या यज्ञासारख्या अनेक पाळांना न्याय भेटला नाही। म्हणून माझी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना विनंती आहे की जर हा खटला फास्टॅगवर जर चालवला आणि त्या नराधमाला फाशी जर नाही भेटली तर हा फक्त कॅन्डल मार्च मोर्चा आहे। जर त्या नराधमाला तुम्ही येत्या पुढच्या काही दिवसामध्ये फाशी जर दिली नाही तर हा जन आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहील आणि याला जबाबदार सर्वस्व केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री हे असेल। म्हणून आपण लवकरात लवकर हा खटला फास्टॅगवर नेऊन त्या नराधमाला अनेक ठिकाणी लहान चिमुकलींवर अन्याय अत्याचार होत आहे। आपले हात कुठे बांधले का? आपल्याला जनतेने निवडून दिलंय, परंतु आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण प्रचारामध्ये मग्न असतात, आपण सभेमध्ये मग्न असतात। अरे घरोदारी लाडक्या बहिणीच्या तुम्ही योजना दिल्या, परंतु लाडक्या बहिणीच्या मुली तुमच्या भाच्या जर सुरक्षित नसेल तर त्या पैशांचं करायचं काय? त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण आपल्या बहिणीला सांभाळता 1500 रुपये हप्ता टाकता आणि आपल्या बहिणींच्या मुली या असुरक्षित असेल तर तुमच्या पैशांना काय आम्हाला चाटायचं आहे का? म्हणून माझी केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा फास्टॅगचा खटला चालून आणि त्या नराधमाला फाशी द्या, नाहीतर अन्यथा कुठली जीवितहानी जर झाली तर याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र राज्याचं सरकार, महाविकास आघाडी व महायुती या तिन्ही आम्हाला सरकारचं करायचं नाही काही। आमच्या फक्त ज्या बहिणी ज्या चिमुकले त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये। आपण बोलता की आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे काढले, आम्ही लाडक्या बहिणीला मानधन देतो, पण तुमच्या बहिणी सुरक्षित, तुमच्या भाच्या जर सुरक्षित नसेल तर तुमच्या पैशांची आम्हाला काही गरज नाही। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आपण थोडे प्रशासनाच्या पोलिसांच्या हात खोला, नक्की जे पोलीस प्रशासन आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करतील, कारण की आम्हाला महाराष्ट्र पोलीस यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे। त्यांना पण घरी बहिणी आहे, सर्वांना बहिणी आहे, ते नक्कीच त्या जो आरोपी आहे नराधम आहे त्याचा एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही। जेवढंच बोलतो आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करा। अरे नराधमाचं करायचं काय? आरोपीला फाशी, लहान मुलींवर अत्याचार, आरोपीला फाशी।